काही दिवसांपूर्वी ना माझ्या 2 बहिणी ज्या अब्रॉडला असतात, एक UKला असते आणि एक दुबईला असते, तर त्या इंडियात आल्या होत्या म्हणून आम्ही 5ही बहिणी आणि माझा लहान भाऊ आम्ही रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेलो होतो. आमच्या 5ही बहीण भावंडामध्ये मी सगळ्यात मोठी आणि माझा भाऊ सगळ्यात लहान आहे. पण आम्ही सगळे एकत्र भेटलो ना की आम्ही असं एक सिबलिंग आउटिंग किंवा सिबलिंग गेट टुगेदर असं करत असतो. तर असंच आम्ही मागे एकदा एका रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी आम्ही सगळेजण एकत्र गेलो होतो. आमच्यासोबत आम्ही आमच्या मम्मीला पण घेऊन गेलो होतो. आणि असं बाहेर वगैरे जायचं म्हणलं ना की आम्ही 5ही बहिणी इतके इंथुझियास्टिकली त्या गोष्टी करतो. आम्हाला त्या इतक्या आवडतात करायला, म्हणजे काय खायचं काही नाही असं व्यवस्थित प्लॅन करून आम्ही बाहेर पडत असतो. आणि असंच माझी जी 4 नंबरची बहीण आहे, जी की मी तुम्हाला माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवली होती, प्रज्ञा म्हणून, ती जॅपनीज टीचर आहे. आणि ती जी आहे तिला जॅपनीज किंवा कोरियन पदार्थ खूप आवडतात आणि ती खूप एक्सप्लोअर करत असते. म्हणजे ईस्ट एशियन जे कुझिन आहे त्यातलं तिला फूड आयटम्स कुठे चांगले मिळतात हे तिला खूप चांगलं माहिती आहे. असंच तिच्या चॉईसने आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. निगडी किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये एक दालगोना कॅफे म्हणून आहे, छोटंसं रेस्टॉरंट आहे. तिथे कोरियन फूड मिळतं आणि खूप ऑथेंटिक फूड मिळतं बरं का तिथे, म्हणजे कोरियन कुझिन जे आहे ते खूप ऑथेंटिक मिळतं. तर आम्ही तिथे गेलो होतो. याआधी पण आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो आहोत आणि तिनेच ते सजेस्ट केलं होतं, तेव्हा आम्ही ते गेलेलो होतो. मला इथे एकच सांगायचा हेतू आहे की जेव्हा एवढी भावंडं एकत्र राहतात आणि ती वेगवेगळ्या जनरेशनची भावंडं असतात, त्यावेळेस ना खूप वेगवेगळी माहिती प्रत्येकाकडे असते आणि त्याच्यामुळे एवढं छान वाटतं ना. असं कुठं फिरायला जायचं असेल किंवा कुठे खायला जायचं असेल किंवा कुठली शॉपिंग करायची असेल तर सगळी माहिती अगदी आपल्याला हँडी होते. म्हणजे मला कधी टेक्नॉलॉजीबद्दल कुठली माहिती हवी असेल तर माझा लहान भाऊ किंवा माझ्या लहान 3 बहिणी ज्या आहेत त्यांच्याकडे खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल माहिती असते. बऱ्याच वेळा असं होतं ना की मी जेव्हा माझ्या मैत्रिणींशी बोलते आणि एखाद्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलते ना, तेव्हा त्यांना ती माहिती नसते, कारण त्यांची भावंडं अशा यंग जनरेशनमधली नसतात बऱ्याच वेळेस. आणि माझ्याकडे ती माहिती असते कारण माझी लहान भावंडं म्हणजे त्यांच्याकडे खूप ॲडव्हान्स नॉलेज किंवा जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल माहिती असते. आणि मग माहेरी कधी गेलं की बोलता बोलता ती माहिती मला पण मिळून जाते आणि मग मलाही त्या खूप गोष्टी उपयोगी पडतात. आणि मग मी त्या मैत्रिणींशी चर्चा करताना असं कळतं लहान भावंड असणं ही किती चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या भावंडांबद्दल जरा अतिशयोक्तीपणाने सांगतेय, पण खरंच माझी भावंडं खूप खूप हुशार आहेत. फक्त काही अभ्यासातच हुशार नाही आहेत बरं का, म्हणजे त्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे जसं की इंटरनॅशनल पॉलिटिक्स असू दे, इंडियन पॉलिटिक्स असू दे, कुठे काय चाललंय, अंतराळात काय चाललंय, कुठल्या ग्रहाचं काय, हे सगळं 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 बऱ्यापैकी माहिती असतं त्यांना. आणि मी कधी माहेरी गेले ना की ते मला पण सांगत असतात आणि मग मलाही खूप छान वाटतं. तिकडनं आले ना मी माहेरवरून की मलाही खूप छान असं फ्रेश वाटतं, कारण काहीतरी वेगळी माहिती मिळते, वेगळं ऐकायला मिळतं, छान वाटत असतं. तर असो, गुड मॉर्निंग करायला खूप उशीर झाला आहे, पण ठीक आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि मी थोडंसं सकाळी लवकरच उठले होते आणि माझ्या मुलाची फरमाईश होती की आई आज मला नाश्त्याला पास्ता पाहिजे. आणि त्याला थोडंसं चायनीज स्टाईलचा पास्ता आवडतो, इंडो चायनीज म्हणा, कारण याच्यात मी कोथिंबीर पण घालणार आहे. सो असा पास्ता मी आज बनवत होते. तर याच्यामध्ये मी पास्ता म्हटलं की मैदा येतो ना, मग मी थोड्याशा भाज्या एक्स्ट्रा घालत असते. म्हणजे मी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरची घातल्या आहेत, त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, असं मी सगळी रेसिपी ना एका शॉर्टमध्ये अपलोड करणार आहे, तुम्ही ती नक्की बघा. तर अशा प्रकारे मी माझा पास्ता बनवत होते सकाळी सकाळी आणि मी एकटीच जागी होते म्हणून मी पटपट पास्ता आपला बनवून घेतला, कारण मला याच्यानंतर एक्सरसाइज करायची होती. सो हे मी नाश्त्याचा आधी बनवून घेते, कारण मग एक्सरसाइज करताना ना तो प्रेशर येत नाही की आता नाश्ता बनवायचा आहे, मग तो कधी बनवूयात, मुलं उठतील, मग त्यांना भूक लागेल, हे सगळं डोक्यात येत नाही आणि एक्सरसाइज पण छान होते. तर तुम्ही पण ना ही पास्त्याची रेसिपी नक्की शॉर्टवर जाऊन बघा, खूप कमाल होते, खूप छान होते आणि एवढा काही वाईट नाही, म्हणजे अनहेल्दी नाही होत, कारण ह्याच्यात पण भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. जवळपास मी सांगून देते एकदा की शिमला मिरची 3 प्रकारच्या आहेत, कॉर्न आहेत, कांदा आहे, लसूण आहे, असं मी सगळं टाकलेलं आहे आणि पास्ताही टाकलेला आहे. मग त्याच्यानंतर थोडीफार कोथिंबीर घातली मी याच्यामध्ये. इतका कमाल लागतो हा पास्ता, खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर असो पास्ता बनवून झाला, मग त्याच्यानंतर ना मी माझी एक्सरसाइज वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर मुलं उठली, घरातले सगळे उठले आणि मग काय नेहमीचा दिवस सुरू झाला. तू वाईट कपडे का घातले? इंडिपेंडन्स डे म्हणून. सुट्टी असली की वरत देवपूजा करायला मागतो आणि आम्ही त्याला ती करून देत असतो. तू गेला होता का शाळेत इंडिपेंडन्स डेला? का? हां, शाळेत काय बोलवलेलं नाही का? मग घरी सेलिब्रेट केला? फ्लॅग? हां,
कधी आणणार आहे? काय देवपूजा झाल्यावर? मोठ्याने बोलता येत नाहीये का? नाही, बोलू शकतो पण मला हम्म. करता करता तू रामू काका दिसतोय माहिती का तुला? कोण रामू काका दिसतो ते नॅपकिन खांद्यावर टाकल्यावरती. येते? ते काका आहेत, कोणते काका? रामू काका. आणि कोणते काका? म्हणजे एक काका आहेत ते, कोणाचे? माहिती आहे सगळ्यांना. तुला मोठं झाला की तुला कळेल बरोबर कोणते काका म्हणते म्हणते. रामू काका. हो. झाली का देवपूजा? होती. रामू काका सांग ना कोण? अरे रामू काका म्हणजे जे किचनमध्ये काम करतात ना, ते लोक ना असं पटकन यूजसाठी नॅपकिन अशी खांद्यावर टाकतात, म्हणजे त्यांना पटकन काढून तो वापरता येतो. कळलं का? मी काय त्यांचं जनरली फिल्म म्हणजे आपलं पिक्चर बघतो ना आपण, मूवीज वगैरे, त्याच्यात त्यांचं नाव रामू काका सांगतात, म्हणून आपण त्याला रामू काका म्हणतो. कळलं का? वरदला खूप छान शंख वाजवता येतो, त्याच्यासाठी आम्ही कुठे कुठे शोधला नाही शंख. आणला फ्लॅग. इकडे वरदने दुपारी बाबांसोबत जाऊन फ्लॅग आणि बॅच घेऊन आला. त्याला घरच्या घरी का होईना पण इंडिपेंडन्स डे साजरा करायचा होता. मला तर आमच्या लहानपणाची आठवण आली. आम्ही पण लहानपणी झेंडावंदन करायला गेलो ना की तिकडे असा झेंडा घ्यायचा आणि बॅच घ्यायचा, असा युनिफॉर्मला लावायचा आणि घरी येऊन सगळ्यांना दाखवायचा की बघ मी झेंडा आणलाय, हा बॅच बघ. काय कौतुक होतं. दुपारी जेवणं वगैरे सगळी झाली आणि मग माझं एक खूप दिवसांपासून पेंडिंग राहिलेलं काम मला आज ते करायचं होतं. तर ही माती मी खूप दिवस झाले शेतातनं आमच्या आणून ठेवली होती. भरपूर सारी माती आणि शेणखत एकत्र आणून ठेवलेलं होतं. ते मिक्स करणं खूप मोठं कष्टाचं काम होतं. थोडीफार हब्बीची मदत घेऊन मी ती मिक्स करून घेतली माती. आणि शेवग्याची पानं बघा ना कशी पिवळी पडली होती, यालाही मला खत द्यायचं होतं. आणि हे माझं बोगनवेल बघा. आणि इकडे पण खूप सारी झाडं, यांची मातीमध्ये मला शेणखत मिक्स करायचं होतं. झाडांचे सगळं व्यवस्थित मला बघायचं होतं आज, म्हणून मग मी आज हे काम हातात घेतलं होतं. सो सगळी माती वगैरे व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित माझ्याकडे अशा पॉटिंग बॅग्स होत्या आणलेल्या. मी मिशोवरून किती दिवस झाले मागून ठेवल्या होत्या, तर त्या भरल्या. आणि मग त्याच्यामध्ये मी काही रोपं आणलेली होती नर्सरीमधनं, वांग्याचं, मिरचीचं आणि टोमॅटोचं रोप मी घरीच लावलेलं होतं. तर तेही छान 2-4 रोपं आली होती उगून. तर ती पण मला ट्रान्सप्लांट करायची होती, म्हणून मी अशा छान पॉटिंग बॅग्स मागवलेल्या होत्या. तर हे भरपूर दिवसापासून राहिलेलं काम मला आज पूर्ण करायचंच होतं. तर वांग्याचं रोपं आणि मिरचीची रोपं आणि टोमॅटोची रोपं बऱ्यापैकी मोठी झाली होती, म्हणून त्यांना ट्रान्सप्लांट करायची जरा मला भीतीच होती. पण सुदैवाने ती छान वाढली आहेत रोपं बरं का. म्हणजे ट्रान्सप्लांट करून पण त्यांना काही ट्रान्सप्लांट शॉक झाला नाही. आणि पाऊस पडत असल्यामुळे ती छान तरारली परत. आणि मस्त अशी आत्ता माझी थोडी मीडियम साईजची रोपं आहेत आत्ता सध्या. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी मस्त अशी मी ही रोपं याच्यामध्ये लावून मस्त अशी बेडरूमच्या मागच्या बाजूला जी खिडकी आहे त्या बाजूला मी ही झाडं ठेवली आहेत, जेणेकरून मला अशी बेडरूममध्ये बसल्या बसल्या अशी विजिबल राहतील. आणि हिरवळ बघायला किती छान वाटतं ना असं. इथं कारल्याची वेल लावली आहे, वांग्याचं झाड लावले, दोन्ही एकत्र, टोमॅटोची झाडं, मिरची, हिरवी मिरची असं लावलं. त्याच्यानंतर हे आहे मोगरा, जास्वंद. तर आधी लावलेल्या झाडांना बऱ्यापैकी कीडसुद्धा पडली होती, म्हणून त्याच्यावर ते नीम अर्क म्हणून मिळतं, तर त्याचं पाणी करून पण मी छान फवारलं होतं याच्यावरती. शेणखत पण दिलं होतं. सो असं छान माझ्या झाडांचं सगळं आज मी व्यवस्थित केलं होतं, म्हणून मला खरंच छान वाटत होतं आज. आजचा दिवस खरंच खूप छान चालला होता बरं का माझा. याच्यातच मला आणखी एक खूप गोड सरप्राईज मिळालं. सरप्राईज माझ्या मुलांसाठी होतं. माझ्यासाठी थोडीशी आधीच बातमी मला मिळाली होती. माझ्या आईने मला खूप आधीच सांगून ठेवलं होतं, म्हणजे 1-2 दिवस आधीच सांगून ठेवलं होतं की माझी जी 4 नंबरची बहीण प्रज्ञा आहे तिचं रिसेंटली लग्न झालेलं आहे आणि ती श्रावण पार्टीसाठी माहेरी आली होती आणि ती मला आणि मुलांना भेटायला घरी येणार होती, म्हणून मी थोडीफार रेडीच होते. सो ती आली. आद्या खुश?
हो मी तर मावशीला भेटलं खुश असते. मावशीने तुझ्यासाठी इतक्या वेळ वाट बघितली शाळेतून येईपर्यंत. आता वेण्या वगैरे सोड. नको राहू दे ना की सुद्धा येतात. मला वाटतं माराचं ते पण नाही करायचं होतं. मग काय, मावशी आली म्हणली की आद्याची मज्जाच. काय घडलं आज दिवसभरात काय नाही ते सगळं काही तिला मावशीला सांगायचं होतं. मस्त दोघींच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या. तुम्ही बघताय ना कशी मज्जा करते आद्या पण. आद्या खूप खुश होती, वरद पण खूप खुश होता बरं का. प्रज्ञाला येऊन बराच वेळ झाला होता. आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग मुलं आल्यावर तिने मुलांशी पण गप्पा मारल्या. पण तिला आता जायचं होतं घरी, सो तिने कॅब कॉल केली होती आणि मग मुलांना थोडंसं वाईट वाटत होतं. जावं तर लागणारच होतं ना तिला. सो तिची जायची तयारी सुरू होती. आद्या आणि वरद आपले शांत आपल्या त्यांचं सुरू होतं की आता मावशी चालली आहे. थोडंसं त्यांना वाईट वाटत तर होतंच. बाय. बाय. ये माझ्याकडे तुमचं. बाय. बाय. बाय मावशी. बाय. बाय. कसली बाई दिसते यार. बाय बाय. चल भेटतील रक्षाबंधनला. बाय. वरदला सारखं काही ना काहीतरी करायचं असतं. सो त्याने आज संध्याकाळी मस्त असं पेंटिंग करायला घेतलं छानपैकी. त्याला पेंटिंग करायचं होतं दहीहंडीच्या हंडीचं. त्याचं काहीतरी वेगळंच सुरू होतं. माझी पण तो मदत घेत होता. सो काही ना काहीतरी चाललं होतं म्हणून मीही जास्त लक्ष देत नव्हते त्याच्याकडे. करू देत, काहीतरी करतोय ना ते खूप महत्त्वाचं आहे. सो त्याची इकडे पेंटिंग चालली होती आणि दिवस आमचा संपत आला होता. माझा स्वयंपाक एकीकडे सुरू होता आणि आम्हाला मुलांना मॉलमध्ये आज घेऊन जायचं होतं. मुलांना खूप दिवस झाले मॉलमध्ये खेळायला मिळाले नाही. बाहेर मैदानात तर त्यांना थोडंफार खेळायला मिळतं, पण मॉलमधले जे गेम्स वगैरे असतात त्याची एक वेगळीच मजा असते ना. ते पण त्यांना खेळायला खूप आवडतं. सो आज आम्ही त्यांना तिकडे घेऊन गेलो होतो. सो आज असा दिवस होता आमचा. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.